दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांच्या प्रमुख लढती आता स्पष्ट झालेल्या आहेत। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार आहे। महायुतीचे उमेदवार स्वतः महादेव जानकर साहेब आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आता लढत प्रमुख जे आहे ते जवळपास स्पष्ट झाली आहे। काय सांगाल, कशाबद्दल सगळा प्रचार सुरू आहे? कुठले मुद्दे घेऊन आपण मतदारांपर्यंत जातो? मी जे इथं परभणीला येण्याचं कारण, ह्या जिल्ह्याचं मला डेव्हलपमेंट फॅक्टर घेऊन मी इथं उभा राहिलेलो आहे। 45 दिवसातून परभणीला पाणी मिळतंय, ते स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिवसाला कसं मिळेल हा मी प्रयत्न करणार आहे। इथली MIDC स्ट्रेंथनिंग करून उद्योग ज्याला कसा, मी टाटा, अंबानी, बिर्ला ह्या मोठ्या उद्योगपत्यांना विनंती करणार आणि त्यांना मी सांगणार की इथे एक मोठं प्रोजेक्ट लावण्याचा प्रयत्न करा, ताकी इथल्या तरुणांना हाताला आमच्या काम मिळेल, रोजगार मिळेल। आणि त्याच दृष्टीनं मेडिकल हब, एखादा माणूस आजारी पडला तर त्याला लांब अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हैदराबादला जावं लागतं, ती सिस्टम बंद करून मला इथल्या परभणीकरांना स्वतःच आरोग्य सुधारण्यासाठी जी काही सुविधा देण्यासाठी एक मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कसं उभा राहील, कमी दरात, एकदम मला वाटतं निग्लिजिबल रेट असतील अशा लेवलचं। नंतर इरिगेशनचं, शेतीला पाणी असेल, 5 नद्या वाहतात, 5 नद्याचं जर योग्य ही करण्याचा प्रयत्न केला तर आमची शेती बागायत होईल आणि बागायत शेती झाल्यानंतर तरुणांना, रोजगारांना काम मिळेल। तो जर शेतकरी चांगला सुधारला तर व्यापाऱ्यांची प्रगती होईल। व्यापारी आणि शेतकऱ्याचाही झाल्यानंतर इथला आपला स्ट्रेंथनिंग रेट, म्हणजे स्ट्राईक रेट या जिल्ह्याचा चांगला वाढेल आणि या जिल्ह्याचं नाव देशात आजरामर करण्यासाठी प्रयत्न करीन। दिल्लीचा फंड आलेला 100% मी हे करण्याचा प्रयत्न करीन। आज आमचे मित्र माजी खासदार विद्यमान आहेत, त्यांनी 45% खर्चच केला नाही म्हणून मला काल रिपोर्ट मिळाला पार्लमेंटचा। ते बरोबर नाही, तो शासनाचा पैसा आहे। तोच पैसा, नाल्या नाहीत, रस्ते व्यवस्थित नाहीत, ही भयान अवस्था विधायक बघितल्यानंतर मला वाटलं की परभणी खर फार शोषिक आहेत, समजून घेतात परंतु सहन करतात। तर सहन करू नका। आम्ही लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे आम्ही मालक नाही, आम्ही जनतेचे सेवक आहेत। वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल, नॉट द ओनर ऑफ द पीपल। ही सिस्टम मी या परभणीकरांना सांगणार आहे। आणि जनतेच्या हितासाठी, युवकांचा, महिलांचा प्रश्न असेल, शाळेंचा प्रश्न असेल, इंग्लिश मीडियम स्कूल असतील, इंजिनिअरिंग कॉलेजचा हब नाहीये, MIDCच्या दृष्टीनं रेल्वेचं इथं आपण वंदे भारत ट्रेन देखील इथं निर्माण करण्याचा प्रयत्न करू, फॅक्टरी लावू, डिफेन्सची फॅक्टरी काढण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे शेतकरी आणि युवक आणि उद्योजकांना मी एवढंच सांगू इच्छितो, बिलकुल घाबरू नका। मी स्वतः इथं बंगला घेऊन राहणार आहे। महादेव जानकर हा परभणीकर झालेला आहे। तुम्ही माझ्यावर जर एवढं प्रेम केलं असेल तर मी इथं कंटिन्यू राहणार आहे। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी इथलं प्रशासन एकत्र घेऊन तुमचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करीन। मला काय घरदार नाही, संसार नाही, त्यामुळे तुमचा संसार करणं हेच माझं घर आहे। म्हणून लोकांच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी मी डेव्होशन केलेलं आहे। डेव्होशन, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून मी जनतेची सेवा करण्यासाठी परभणी लोकसभा निवडलेला आहे। विरोधकांचा असा आरोप आहे की ज्या पद्धतीनं जानकर साहेब विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतायत, एअरपोर्ट आणणार किंवा इतर सगळं, पण इथं इंडिया आघाडीचं सरकार आहे, मोदींचं सरकारच येणार नाही, तर मग हे सगळं शक्य कसं होणार? एक लक्षात ठेवा, कुणाचं सरकार येईल मी आताच बोलणार नाही, परंतु जर आमचं सरकार आलं तर हे करू। आम्ही खासदार जरी झालो तर कुठलाही पंतप्रधान झाला तर त्याला अडचणी आणण्याची भूमिका करू, तेवढी काही काळजी करू नका। कारण मला फंड मिळण्याचा, फंड काढून घ्यायचा मला चांगला अधिकार आहे। लोकवर्गणीनं करीन, लोक ह्यातनं इंडियाचं सरकार येईल असं इंडियाचं येईल नाही। आज आम्हाला अपेक्षा आहे की आमचं सरकार मोदीच्या देशातील प्रधानमंत्री होणार। एकूण प्रतिसाद कसा मिळताय? तुम्ही आता नव्यानं सगळीकडे फिरताय सकाळपासून? मी सकाळी 7 पासून ते संध्याकाळी रात्री 2 पर्यंत फिरतोय। लोकांचा एवढा प्रतिसाद चांगला आहे। उद्योगपती, डॉक्टर्स, इंजिनियर, युवक, तरुण, महिला असतील, हे लोक पळत माझ्यावर रोज मी कमीत कमी 5 ते 7 हजार लोकांना फोटो आणि सेल्फी देतोय। आणि मी कमीत कमी एक 70 ते 80 गावं डेली करतोय। एवढ्यापर्यंत तापा चाललेला आहे। आणि आमच्या साऱ्या यंत्रणा आता अजून चिन्ह वगैरे मिळूस वेळ लागलेला आहे, पण मीच बहुतांशी जिल्हा पार्लमेंटरी पहिला फेरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। वंचित उमेदवार दिलाय, त्याचा काही फायदा तोटा होईल असं तुम्हाला वाटतं? आता तसं नाही, आता मी त्यांच्याबद्दल कुणाबद्दल म्हणणार नाही। प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा अधिकार आहे मत घेण्याचा, परंतु आम्ही लोकात अजून पोहोचण्याचं काम करतोय, आशीर्वाद घेण्याचं काम करतोय। आणि हे चित्र कधी होईल, एक 4-5 दिवस इलेक्शनच्या अगोदर स्पष्ट होईल। नक्की
रासपाचा झेंडा या लोकसभा मतदारसंघावर फडकेल असा विश्वास वाटतो? परभणीकरांचं मी आभार मानेन की माझा पहिला जिल्हा परिषद मेंबर परभणीकरांनी दिला, माझा आमदार देखील परभणीकरांनी दिला आणि पहिला खासदार देखील परभणीकर देतील असा मला विश्वास आहे. म्हणूनच मी बारामती सोडून परभणीला आलो. हे होते रासपचे नेते महादेव जानकर. त्याने सांगितले की पहिला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार सुद्धा आता परभणीमधूनच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.